हालेलुया. प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावात आपलं स्वागत आहे. असेंब्ली ऑफ गॉड चर्च यामार्फत यूट्यूब आणि झूम मीटिंगमध्ये आपलं स्वागत आहे. हालेलुया. पास्टर पाटोळे सुरुवातीची प्रार्थना करते आणि गीत गाते. आपण प्रार्थना करू. पवित्र पवित्र सैन्याधीश देव बाप्पा, आज रात्रीच्या वेळेस आम्ही जसे आहोत तसे तुझ्याकडे आलेलो आहोत. देव बाप्पा, हे पवित्र आत्मा तू ये, आमचा आणि ह्या जागेचा ताबा घे आणि हो दे बाप्पा, आमच्याद्वारे तू आपल्या पवित्र नामाचं करून दे. जे तुझं वचन बाप्पा आमच्याकडे येईल, जे ऐकणारे आहेत त्यांच्यासाठी तू आशीर्वादित करा अशी आम्ही तुला विनंती करतो. येशू ख्रिस्ताच्या नाव तू मागतो म्हणतो. आमेन. एखादं गीत म्हणून आपण परमेश्वराची स्तुती करू. आपण एक गीत गाऊ की प्रभूने आपल्याला त्याच्या सेवेसाठी बोलवलेलं आहे. आणि गीत करता म्हणतो की तो बोलावेल सेवा कराया, प्रभु आलो आनंद, तर विश्वास तुझ जवळ मजले राहू दे. देवबापाला गौरव असो, त्याची स्तुती असो. प्रियजनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हा सर्वांना सलाम. असेंब्ली ऑफ गॉड चर्च चाकण या मंडळाच्या वतीने आम्ही तुमचं या मीटिंगमध्ये स्वागत करत आहोत. की आजची जगाची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती जर आम्ही पाहिली तर हे जग भयाने भरलेलं आहे. संपूर्ण पृथ्वी ही भयभीत आहे. तरी देवबापाचं वचन आमच्यासाठी असं आहे. मत्तई वर्तमानाचा 14 अध्याय आणि 27व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की धीर धरा, मी आहे, भिवू नका. आणि म्हणून देवबापाचं वचन आमच्यासाठी धीरासाठी हेच आहे की तो म्हणत आहे की आम्हाला भ्यायचं नाही. तर जे आज आम्ही तुमच्यासमोर आलेलो आहोत की आम्हाला प्रसिद्धी नको आहे, आम्हाला येशू ख्रिस्त हा गाजवायचा आहे. आणि स्तोत्र करता याचा 20वा अध्याय 7 ते 8 या वचनामध्ये ह्या ठिकाणी असं तो स्तोत्रकर्ता म्हणतो की अभिमान बाळगा. पण कोणाचा अभिमान बाळगायचा? तर कोणी रथाची, कोणी घोड्याची बढाई मारतात. आम्ही तर आमचा देव परमेश्वर याच्या नामाची प्रशंसा करीत आहोत. आणि देवाचं वचन आमच्यासाठी आहे की तो म्हणत आहे की मरेपर्यंत तू विश्वासू राहा, म्हणजे मी तुला जीवनाचा मुकुट देईल. आणि जो उपक्रम आम्ही हाती घेतलेला आहे की देवाचं वचन आमच्यासाठी आहे की त्या ठिकाणी परमेश्वर असं म्हणतो की परमेश्वर माझ्याविषयी सर्व काही सिद्धीस नेईल. आणि देवाच्या वचनातून मला तुम्हाला सांगू द्या की देवबाप हा तुमच्यावर आणि माझ्यावर तो पाखर घालत आहे. आणि देवबाप आमचं तो संरक्षण करत आहे. आणि म्हणून आज जे देवाचे भक्त लोक हे प्रभूपाशी गेलेले आहेत त्यांच्याविषयी आम्हाला काळजी करायची नाही. कारण स्तोत्र करता याचा 116 अध्याय 15 वचनामध्ये त्या ठिकाणी परमेश्वराचं वचन असं आहे की परमेश्वराच्या दृष्टीने त्याच्या भक्ताचे मरण अमोल आहे. आणि म्हणून आज आमचा उद्देश हाच आहे की जे लोक आज्ञेत आहेत त्यांना काढून त्यांचं तारण करायचं आहे. हे जे महासंकटात सापडलेले आहेत की त्यांना आम्हाला धीर द्यायचा आहे. आणि धीराचं वचन हे परमेश्वराचं आमच्यासाठी काय आहे त्यावेळेस आपण ऐकणार आहोत. आणि ब्रदर सपाटे हे आपल्यामध्ये आहेत, ते प्रभूच्या वचनाची ते सेवा करणार आहेत. म्हणून इथून पुढचा वेळ मी त्यांच्या स्वाधीन करतो. थँक्यू पाळक साहेब. आपण आपले बायबल उघड्या. निर्गम 3 अध्यायाचं 2 आणि 3 वचन पास्टर पाटोळे वाचते. निर्गमाचं पुस्तकाचा 3रा अध्याय 2 आणि 3 वचन वाचा. तेव्हा
परमेश्वराच्या दूताने एका झुडपातून अग्निज्वालेत त्यास दर्शन दिले. त्याने दृष्टी लावली, तो झुडूप अग्नीने जळत असून ते भस्म झाले नाही असे त्यास दिसले. तेव्हा मोशे म्हणाला, मी आता तिकडे जाऊन हा काय प्रकार आहे, ते झुडूप का भस्म होत नाही ते पाहतो. हालेलुया. काही बापाला हालेलुया. आपण सध्या हा उद्देशाचा किंवा या मीटिंगचा हेडिंग दिलेला आहे, झुडूप का भस्म झाले नाही. हालेलुया. असा प्रश्न मोशेला पडलेला आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधण्यासाठी आपण बायबलमधून प्रयत्न करणार आहोत. हालेलुया. तर ह्यामध्ये एक अशी घटना आहे, मोशे हा देवाचा सेवक आहे आणि तो आपल्या सासऱ्याची गुहेढोरे, देवाचा डोंगर होळे या ठिकाणी तो राखत आहे. आणि तेव्हा त्या डोंगरावरती त्याला एक अग्नी दिसला, झुडपातील अग्नी. आणि अग्नी जर आहे झुडपामध्ये तरी ते झुडूप नष्ट झाले नाही. तो काय चमत्कार आहे हे पाहण्यासाठी तो जवळ गेला आणि मग तेव्हा देवाची वाणी त्याला ऐकू आली आणि त्याची निवड झाली वगैरे वगैरे त्या गोष्टी आहेत पुढं. पण तो आपला विषय नाही. आपला विषय आहे की झुडूप अग्नीने जळत आहे तरी ते भस्म झाले नाही. आणि का भस्म झाले नाही हा प्रश्न मोशेला पडलेला आहे. तसाच तो आम्हाला देखील पडलेला आहे आणि त्या प्रश्नाचे उत्तर काय आहे हे आपण बायबलमधून शोधणार आहोत. पहिला पॉईंट मला सांगायचा ह्या वचनातून की ह्या पहिल्या पॉईंटमध्ये आपण त्या अग्नीनं जळत असलेल्या झुडपाचा आपण असा अर्थ घेऊया, अग्नीनं जळणं म्हणजे संकटातून समस्येतून जाणं. हालेलुया. हा पहिला भाग आहे, संकटातून समस्येतून जाणं हा पहिला भाग. तर ह्याचं आपण वचन वाचूया. दानिएल 3रा अध्याय आणि 17वं वचन पाठवूया आपल्यासाठी वाचतील. दानिएलचं पुस्तक याचा 3रा अध्याय 17वं वचन. तो पहिला भाग सध्याच्या कोरोनाच्या लॉकडाऊनच्या महामारीच्या प्रसंगाशी संबंधित आहे. तो आपण पाहणार आहोत. दानिएल 3:17. ज्या देवाची आम्ही उपासना करतो तो आम्हास धगधगीत अग्नीच्या भट्टीतून सोडवण्यास समर्थ आहे. हालेलुया. हालेलुया. मला ह्या पहिल्या भागामध्ये पहिला पॉईंट सांगू द्या. आपला परमेश्वर समर्थ आहे. अग्नीच्या भट्टीतून जरी तुम्ही जात आहात त्या भट्टीतून सोडवायस आपला देव समर्थ आहे. हालेलुया. लगेच दुसऱ्या पॉईंटकडे जाऊया. परमेश्वराचे तुमच्यावर प्रेम आहे. हालेलुया. मी वचन वाचतो. अनुवाद 8:15-16, यशा 43:3-5, यशा 9:6, उत्पत्ती 22वा अध्याय 13-14 वचन आणि योहान 3:16. परमेश्वराचं आपल्यावर प्रेम आहे आणि त्यामुळं तो आपल्याला अग्नीच्या भट्टीतून सोडवेल. आपण अग्नीतून जात असलो तरी अग्नीची ज्वाला आपल्याला पोळणार नाही, ज्वाला भाजणार नाही. हालेलुया. कारण परमेश्वराचं तुझ्यावर प्रेम आहे. पहिला पॉईंट पाहिला, परमेश्वर समर्थ आहे अग्नीच्या भट्टीतून सोडवायला. दुसरा पॉईंट पाहिला, परमेश्वराचं तुमच्यावर प्रेम आहे. तिसरा पॉईंट पाहूया, परमेश्वराने तुम्हाला निवडले आहे. प्रेषित वाचा, यशा 42:3 वाचा. यशाचं पुस्तक याचा 42वा अध्याय 3रं वचन आणि 3रं वचन 1-3 वाचा. 1-3. पहा, हा माझा सेवक, याला मी आधार आहे. पहा, हा माझा निवडलेला, याविषयी माझा जीव संतुष्ट आहे. 3रं वचन वाचा. 3रं. तो गवगवा करणार नाही, तो आपला स्वर उंच करणार नाही, तो रस्त्यातून पुकार करणार नाही, चेंबलेला बोर तो मोडणार नाही, मिनमिनती वाद तो विझवणार नाही. मिनमिनती वाद तो विझवणार नाही. हालेलुया. का? कारण की तो म्हणतो की हा माझा निवडलेला सेवक आहे आणि याच विषयी मी संतुष्ट आहे. हालेलुया. जर आपण निवडलेला असू तर परमेश्वर आपली मिनमिनती वाद देखील विझवणार नाही. आपला बोळ जो चेपलेला आहे तो मोडणार नाही. धार्मिक 7 वेळा पडला तरी तो पुन्हा उठेल. तो सबशेल पडणार नाही. हालेलुया. 4था पॉईंट पाहूया, परमेश्वराची दया. मी पहिल्या भागाविषयी बोलत आहोत. पहिल्या भागाविषयी आपलं चालू आहे, परमेश्वराची दया. विलाप गीत 3रा अध्याय 22-23 वचन वाचा.
विलंबित. तिसरा अध्याय 22-23 वचन. हालेलुया. पहिल्या भागात आपण आहोत संकट. आम्ही भस्म झालो नाही ही परमेश्वराची दया होय, हालेलुया. कारण त्याच्या करुणेत खंड पडत नाही. ती रोज सकाळी नवी होते. हालेलुया. तुझी सत्यता थोर आहे. हालेलुया. आपण भस्म झालो नाही ही परमेश्वराची दया होय. आपण पाहत आहोत झुडूप जळत आहे, पण ते भस्म का झालं नाही. आणि भाग पहिला आपण पाहत आहोत की संकटाच्या समस्येच्या अग्नी यातून आपण जात आहोत, तेव्हाची परिस्थिती आपण पाहतो. पहिला भागाचं हेडिंग आहे संकटातील आणि समस्येतील अग्नी. हालेलुया. कारण की का आता आपण 4 पॉईंट पाहिले. परमेश्वर समर्थ आहे आपल्याला अग्नीतून सोडवाव्यास. परमेश्वराचे तुमच्यावर प्रेम आहे. परमेश्वर. तिसरा पॉईंट, परमेश्वराने तुम्हाला निवडले आहे. आणि चौथा, परमेश्वरची आपल्याला दया आहे, करुणा आहे. आणि 5वा आणि त्यातला शेवटचा भाग आपण पाहूया, प्रभूची इच्छा. 2 पेत्र 3:9 वाचा. हालेलुया. हालेलुया. पेत्राचं दुसरं पत्र याचा 3रा अध्याय आणि 9वं वचन. प्रभूची इच्छा काय आहे ते आपण पाहूया. पेत्राचं दुसरे पेत्र 3रा अध्याय 9वं वचन. कित्येक लोक ज्याला विलंब म्हणून म्हणतात, तसा विलंब प्रभू आपल्या वचनाविषयी करीत नाही, तर तो तुमचे धीराने सहन करतो. कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चाताप करावा अशी आहे. हालेलुया. कोणाचाही नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही. आणि 1 तिमोथी 2:4 मध्ये पाहतो की सर्वांचं तारण व्हावं आणि सर्वांनी सत्याच्या पूर्ण ज्ञानास पोहोचावं अशी परमेश्वराची इच्छा आहे. त्यामुळं जळी झुडूप अग्नीने जळत आहे, संकटाच्या समस्येतून जात आहे. ते झुडूप म्हणजे आपण मनुष्य, एक विश्वासणाचं कुटुंब, एक चर्च किंवा एक शहर किंवा एक देश, अशी झुडपाला आपण उपमा देऊया. आणि अग्नीतून जाणं म्हणजे पहिला भाग आपण पाहत आहोत की संकटाच्या समस्येच्या अग्नीतून जाणं. आणि ह्या समस्येतून अग्नीतून जात असताना देखील आपण भस्म का झालो नाही याचे आपण 5 पॉईंट पाहिलेले आहे. की परमेश्वर समर्थ आहे, परमेश्वराचं तुमच्यावर प्रेम आहे, परमेश्वराने तुम्हाला निवडलं आहे, आणि परमेश्वराची दया तुमच्यावर आहे. आणि परमेश्वराची इच्छा अशी आहे की कोणाचाही नाश होऊ नये, तर सर्वांचं तारण व्हावं. हा झाला भाग पहिला. हालेलुया. आता भाग दुसऱ्या भागात जात आहोत. त्याला भाग 2 दिलेला आहे, पवित्र आत्म्याचा किंवा परमेश्वराचा अग्नी. पवित्र आत्म्याचा अग्नी. प्रेषितांचे पुस्तकाचा 2रा अध्याय पहिले 1 ते 3 वचन वाचा. प्रेषितांच्या कृत्याचा 2रा अध्याय आणि 1 ते 3 वचन. नंतर पेंटेकॉस्ट म्हणजे 50वा दिवस आला, तेव्हा ते सर्व एकत्र जमले असताना आकाशमात मोठ्या वाऱ्याचा सुसविट्यासारखा आकाशातून नाद झाला, व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले. आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जीवांसारख्या जीवा त्यांना दिसल्या, व प्रत्येकावर त्या एक एक अशा बसल्या. अग्नीच्या जिभा त्यांच्यावर बसल्या. म्हणजे काय झाला, अग्नी पवित्र आत्म्याचा अभिषेक त्यांच्यावर झाला. आणि तुम्हाला माहिती आहे बायबलमध्ये अग्नीचा उल्लेख जेव्हा होतो तेव्हा पवित्र आत्म्याचा उल्लेख होतो. हालेलुया. आता दुसऱ्या भागामध्ये आपण पाहतोय की अग्नी हे पवित्र आत्म्याच्या अभिषेकाचं दर्शक आहे. आणि तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान, कृपादान, फळ, वरदान माहीत आहेत, ते मी तुम्हाला सांगणार नाही. पण जेव्हा प्रेषितांच्या मंडळीवरती पवित्र आत्म्याचा अग्नी आला, तेव्हा काय झालं, मंडळीमध्ये वाढ झाली. हालेलुया. एकाच दिवसात 3,000 लोकांची बळ त्यांच्यात पडली. हालेलुया. त्यांचा मृतपणा, थंडपणा, कोमळपणा निघून गेला. हालेलुया. एक अभिषेक, एक नवीन संजीवन त्यांच्या मंडळीत आलं, त्यांच्या जीवनात आलं. जे प्रेषित मंडळी दरवाजाच्या आत भिवून लपून प्रार्थना करत होती, तेव्हा जेव्हा अग्नी त्यांच्यावर आला, अग्नीचा अभिषेक आला, तेव्हा पेत्र मोठ्याने त्यांनी भाषण केलं आणि 3,000 लोकांची भर त्यांच्या. हालेलुया. प्रेषित 1:8 पाहतो, जेव्हा पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि तुम्ही साक्ष व्हाल जगासाठी. हालेलुया. हा दुसरा कन्सेप्ट आहे. मी जास्त खोलात जाणार नाही. मी तुम्हाला संदर्भासाठी वचन देतो. प्रेषित 28:2-6, प्रकटित 3-15. हालेलुया. पवित्र आत्म्याच्या अभिषेकाविषयी वचन आहेत. भाग 2 झालेला आहे. आपण लवकरच भाग 3मध्ये जाणार आहोत. भाग 3 हा संबंधित आहे जे सेवक आहेत, जे विश्वास नाही आहेत, त्यांच्या परीक्षे संबंध आहे. हालेलुया. वचन वाचा. 1 कोरिन्थियाचा 3रा अध्याय 10 ते 15 वचन वाचा. 1 कोरिन्थियाचा 3रा अध्याय 10 ते 15 वचन.
हा तिसरा भाग आहे. जे सेवक आहेत, जे विश्वासणारे आहेत त्यांच्या परीक्षेविषयी, म्हणजे परीक्षेचा अग्नी असं त्याला आपण हेडिंग देऊया. हा तिसऱ्या भागाचा वाचा. कोरिन्थकरस पहिल्या पत्र्याचा 3 अध्याय 10 ते 15 वचन वाचा. आणि 10 ते 15 वचन. हम्म. माझ्यावर झालेल्या देवाच्या अनुग्रहाच्या मानाने मी कुशल कारागिरासारखा पद्धतीप्रमाणे पाय घातला आणि दुसरा त्यावर इमारत बांधित आहे, तर त्यावरचे काम आपण कसे करीत आहोत याविषयी प्रत्येकाने जपावे. येशू ख्रिस्त हा जो घातलेला पाया, त्याच्या वाचून दुसरा पाया कोणाला घालता येत नाही. ह्या पायावर कोणी सोने, रुपे, मौल्यवान पाषाण, लाकूड, गवत, पेंड्या यांनी बांधतो, तर बांधणाऱ्या प्रत्येकाचे काम उघड होईल. तो दिवस ते उघडकीस आणील, कारण तो अग्नीसह प्रगट होईल आणि प्रत्येकाचे काम कसे आहे ह्याची परीक्षा ह्या अग्नीनेच होईल. हालेलुया. आमेन. मी ह्याला नाव दिले परीक्षेचा अग्नी. हालेलुया. आणि ह्यामध्ये दिले ज्याचे काम, ज्या सेवकाचे काम अग्नीमध्ये टिकून राहील, ज्याची परीक्षा अग्नीद्वारे होईल त्या सेवकांची, आणि ज्याचे काम त्या अग्नीमध्ये टिकून राहील तोच तळेल. हालेलुया. त्याला आज बक्षीस मिळेल. हालेलुया. हे सेवकांसाठी वचन आहे, उदाहरण आहे. हालेलुया. मी आणखी संदर्भासाठी वचन देतो. 1 पेत्र 1:7 वाचा. 1 पेत्र 1:7. 2 थेसलोनिके 1:7 वाचा. 1 पेत्र 1:7 वाचा. 1 पेत्र 1:7 वाचा. पहिले पेत्र याचा पहिला अध्याय आणि 7 वचन वाचा. पेत्रचं पहिलं पत्र याचा पहिला अध्याय आणि 7वं वचन वाचा. ह्यासाठी की नाशवंत सोन्याची परीक्षा अग्नीने करतात, त्या सोन्यापेक्षा मौल्यवान असा जे तुमचे विश्वासाच्या परीक्षेत उतरणे, ते येशू ख्रिस्ताच्या प्रगट होण्याच्या वेळेस प्रशंसा, गौरव व मान ह्यास कारणीभूत. हालेलुया. विश्वासणाऱ्यांची परीक्षा, आणि जर तुम्ही त्या परीक्षेत टिकून राहिले, पास झाले, तर तुम्हाला काय मिळणार आहे? गौरव, मान, सन्मान मिळणार आहे, प्रशंसा मिळणार आहे, सार्वकालिक जीवन मिळणार आहे. पण तुमचा रॅप्चर होणार आहे. प्रभू येशू ख्रिस्तासोबत तुम्ही 1000 वर्ष राज्य करणार आहात. पण कधी जो शेवटपर्यंत टिकून राहील, तो जो परीक्षेत परमेश्वरासोबत, येशू ख्रिस्तासोबत टिकून राहील, तो धन्य, असं प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यानं म्हणलं होतं. हालेलुया. जो शेवटपर्यंत टिकेल तोच धन्य. पौल म्हणतो, मी माझी धाव संपली आहे, विश्वास राखला आहे, आणि जो नीतिमत्वाचा मुकुट तो मला आता प्राप्त होणार आहे. तो न्यायाच्या दिवशी जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त येईल तेव्हा तो मला तो मुकुट मिळेल. आणि तो मलाच नाही, तर माझ्यासारखे जे विश्वासणारे आहेत त्या सर्वांना देखील तो प्राप्त होईल. हालेलुया. प्रकटीत 3:11 लिहिले, जो तुला मुकुट प्राप्त झाला आहे, तो तुझ्यापासून कोणी हिरावू नये यासाठी तू दृढ धरून राहा. हालेलुया. विश्वासात टिकून राहा, शेवटपर्यंत टिकून राहा. मला विश्वास राहा, म्हणजे तो तुला जीवनाचा मुकुट देईल. हालेलुया. तर हा झाला तिसरा पॉईंट. मी तुम्हाला जास्त त्याविषयी सांगणार नाही, तर मला तुम्हाला एकच सांगू द्या. ज्याचा सेवा, ज्याचा विश्वास अग्नीमध्ये टिकून राहील, त्याला जीवनाचा मुकुट मिळेल, त्यालाच प्रतिफळ मिळेल स्वर्गात मोठं. हालेलुया. हालेलुया. तर आपल्याला अशी सेवा करायची आहे, असा विश्वास धरायचा आहे जो अग्नीत देखील टिकून राहील. हालेलुया. तो अग्नीत भस्म होणार नाही. हालेलुया. हा झाला तिसरा पॉईंट. 4थ्या पॉईंटकडे जाऊया. नरकाचा अग्नी, त्याला मी नाव दिले नरकाचा अग्नी. हालेलुया. असा अग्नी ज्यात कुणी मरत नाही, पण त्याला वेदना मात्र होतात. हालेलुया. ते वचन वाचूया आपण. प्रकटी 20:6 आणि प्रकटी 20:10 हे 2 वचन वाच. प्रकटीकरण याचा 20वा अध्याय 6 आणि 10 वचन वाचा. हालेलुया. नरकाचा अग्नी वाचा. 6. पहिल्या पुनरुत्थानात ज्याला भाग आहे तो धन्य व पवित्र. अशा लोकांवर दुसऱ्या मरणाची सत्ता नाही, तर ते देवाचे व ख्रिस्ताचे याजक होतील आणि त्याच्याबरोबर 1000 वर्ष राज्य करतील. 10 वचन वाचा. त्यास ठकवणाऱ्या सैतानाला अग्नीच्या व गंधकाच्या सरोवरात टाकण्यात आले. त्यात ते स्वापद व तो खोटा संदेष्टा आहे, ते त्यास रात्र दिवस युगानुयुग पीडा भोगावी लागेल. हालेलुया.
ह्या चौथ्या भागाला मी हेडिंग दिलं आहे नरकाचा अग्नी. त्याला अग्निगंधकाचे सरळ म्हणले. आणि त्यात जो पडतो त्याला युगानुग पीडा भोगावी लागेल. म्हणजे त्यात पडणार पण तिथं नाश नाही होणार. तिथं तुमचा आत्मा तळमळत राहणार. नरकाच्या अग्नीविषयी बोलतोय. पण जे पहिल्या पुनरुत्थानात ज्यांना भाग आहे, ज्या 6व्या वचनात पाहिलंय, पहिल्या पुनरुत्थानात ज्यांना भाग आहे ते धन्य, ते ख्रिस्तासोबत 1000 वर्ष राज्य करतील. आणि जे सैतान आहेत आणि सैतानाचे जे दूत आहेत त्यांना अग्निगंधकाच्या, जिथं कधी अग्नी विझत नाही, जिथं किडा कधी मरत नाही, अशा अग्निगंधकाच्या सरोवरात टाकण्यात येईल. हालेलुया. आणि जे पहिल्या पुनरुत्थानात भाग घेतलाय, जे नरकाचा उपमा ज्याला आहे त्याला दुसरे मरण अशी उपमा आहे. ते पूर्ण तुम्ही वचन वाचा, तुम्हाला दुसरे मरण हे पाहायला मिळेल जर तुम्ही नरकात गेला तर. पण तुम्ही नरकात जाऊ नये, कुणाचा नाश होऊ नये, तर सर्वांचं सार्वकालिक जीवन मिळावं, सर्वांचं ताण व्हावं अशी परमेश्वराची इच्छा आहे. त्यामुळे परमेश्वर विलंब लावत आहे. खूप जण म्हणतात की जर बायबलमध्ये लिहिल्याप्रमाणे होत आहे, समाप्तीचे जे चिन्ह आहेत ते होत आहेत, तर मग प्रभू येशू ख्रिस्त कधी येणार, त्याला विलंब का लागत आहे, तर तुमचा आमचा नाश होऊ नये, तुमचं आमचं तारण व्हावं यासाठी परमेश्वर वाट पाहत आहे. यासाठी परमेश्वर येण्यास विलंब करत आहे. हालेलुया. तो जर आज आला तर ज्यांच्यापर्यंत सुवार्ता पोहोचलेली नाही, ज्यांचं तारण झालं नाही, त्यांचा नाश होईल. आणि तो नाश होऊ नये यासाठी परमेश्वर विलंब लावत आहे. परमेश्वर तुमची वाट पाहत आहे. कुणी देशासाठी प्रार्थना करेल काय, कुणी मध्यस्थी करेल काय, आणि कुणाचं तारण होईल काय, यासाठी परमेश्वर वाट पाहत आहे. हालेलुया. हा झाला 4था पॉईंट. आणि 5वा आणि शेवटचा पॉईंट आपण पाहूया, देवाची वचनं. हालेलुया. स्तोत्र 12:6 वाचा. स्तोत्र 12वा अध्याय 6 वचन. या 5व्या भागाला मी हेडिंग दिलं देवाची वचनं. स्तोत्र 12:6 वाचा. स्तोत्र 12वा अध्याय आणि 6 वचन. परमेश्वराची वचने शुद्ध वचने आहेत. अग्नीत 7 वेळा शुद्ध करून जमिनीवरील भुसीत ओतलेल्या रुपयासारखी ती आहे. हालेलुया. परमेश्वराची वचनं शुद्ध आहेत. अग्नीत 7 वेळा भट्टीत टाकून सुद्धा ती बाहेर आलेली वचनं आहेत, ती शुद्ध आहेत, ती सत्य आहेत. तुम्हाला वचनं सांगतो. स्तोत्र 119, 140, स्तोत्र 119, 105, मत्थय 24:35 मध्ये प्रभू श्री ख्रिस्त म्हणतो, आकाश व पृथ्वी नाहीशी होतील पण माझी वचने नाहीशी होणार नाहीत. ज्या कामासाठी ते पाठवलंय ते काल केल्याशिवाय ते विफळ होऊन माझ्याकडे परत येणार नाही. हालेलुया. आपली जी परमेश्वरची जी वचनं आहेत ती जगाचा न्याय करणार आहेत शेवटच्या दिवशी. हालेलुया. स्वतः प्रभू श्री ख्रिस्त म्हणला, जी वचने मी तुम्हाला सांगितली आहेत ते सार्वकालिक जीवन आहेत. हालेलुया. वाचा योहान 6:63 वाचा. योहान 6:63, योहान 6:68, 2 पेत्र 1:4 वाचा. योहान 6:63 वाचा पहिले. हालेलुया. देवाची वचने कशी आहेत, ती अग्नीत भट्टीतून काढलेल्या 7 पट शुद्ध केलेली रुपयासारखी ती वचनं आहेत. ती कधीही नाश होणार नाही. हालेलुया. आत्मा हा जिवंत करणारा आहे, देहापासून काही लाभ नाही. मी जी वचने तुम्हाला सांगितली आहेत तो आत्मा व जीवन अशी आहे. आणि 68 वचनाचा. सिमोन पेत्राला सिमोन पेत्राने त्याला उत्तर दिले, प्रभूजी आम्ही कोणाकडे जाणार, सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत. हालेलुया. 2 पेत्र 1:4 मध्ये पाहतो, मूल्यवान अति मोलवान वचनं आहेत ती. हालेलुया. आणि आता पाहिलं शिमोन पेत्राने म्हणलं की आम्ही कुठे जाऊ तुला सोडून प्रभू श्री ख्रिस्ताला, कारण की सार्वकालिक जीवनाची वचने तुझ्याच जवळ आहेत. आणि प्रभू श्री ख्रिस्त म्हणला, मी जे तुम्हाला वचन सांगत आहे तेच वचनाद्वारे तुमचा न्याय होईल. प्रकटी 22व्या अध्यायाचे शेवटचे वचन वाचा की जो कोणी या पुस्तकातील एखादं वचन काढून टाकेल त्याचं नाव जीवनाच्या पुस्तकातून काढून टाकण्यात येईल. आणि जो कोण बळ घालेल त्याच्यावरती ह्या पुस्तकातील पिढा टाकण्यात येतील. हालेलुया. कारण की हे पुस्तक, हे देवाचं वचन हेच अंतिम आहे. याद्वारेच सर्व काही निर्माण आहे. आधी आणि अंत देवाचं वचनच आहे. देव शब्दाद्वारे देवाने निर्मिती केलेली आहे. आणि योहान 1:12 मध्ये पाहतो की शब्द देही झाला आणि त्याद्वारे आपलं तारण झालेलं आहे. हालेलुया. परमेश्वर या वचनाद्वारे तुम्हाला आशीर्वाद
पास्टर पाटोळे समाजाची प्रार्थना मागतो. दैवापाला गौरव असतो, त्याची स्तुती असो. आणि खरोखरच हे खूप सुंदरसे वचन प्रभूने आपल्याला दिलं. आणि म्हणून देवाच्या लोकांनो, जे तुम्ही ऐकणारे आहात, की हे वचन तुम्ही ह्याच ठिकाणी न विसरता त्याच्यावर विचार आणि मनन करा आणि देवबाप करो. आणि या वचनाच्या द्वारे तो आपलं सहाय्य करू. आपण प्रार्थना करू. हे स्वर्गात सिंहासनवर असणार आहे. आज तू आम्हाला जे काही तुझे वचन दिले त्या तुझ्या पवित्र वचनाबद्दल आम्ही तुला गौरव देतो. आम्ही तुझी स्तुती करतो. खरोखर प्रभू, आम्ही भस्म झालो नाही. या तुझी असलेली आमच्यावर दया आहे. त्या तुझ्या दयेबद्दल दे बापा आम्ही तुला गौरव देतो. आम्ही तुझी स्तुती करतो. येशू ख्रिस्त त्याचे नाव मागतो, म्हणतो आहे प्रभू. गॉड ब्लेस यू. आमेन. थँक्यू.